कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काय सांगाल आपला परिचय? मी सारिका बनसोड, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत साक्षात लोकसंचालित साधन केंद्र मुंडीकोटा तालुका तिरोडा इथे व्यवस्थापक म्हणून काम करते आहे। आणि आजच्या आंदोलनादरम्यान हे सांगू इच्छिते की या आंदोलनादरम्यान आम्ही 2022 पासून आंदोलन करत आहोत आणि आमच्या मुख्य 8 प्रमुख मागण्या आहेत की जे कार्यालय आम्ही चालवतो त्या कार्यालय चालवण्यासाठी जो आम्हाला निधी पाहिजे आहे, तर आजची परिस्थिती अशी आहे की स्वतः कमवा आणि स्वतः खर्च करा, पण तो निधी आम्हाला शासनाकडून पाहिजे आहे। त्याची मागणी आमची आहे की आम्हाला वर्षाचा 25 लाख निधी हा शासनाकडून मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आमच्या गटांना आरेप मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आमच्या सीआरपीचं जे मानधन आहे ते 6000 रुपये लागू झालं पाहिजे। लागू होताच ते 6000 रुपये निधी हा अभियानाकडून आलेला पाहिजे। आज आमची परिस्थिती अशी आहे की 3000 अभियान देत आहे आणि 3000 आम्हाला स्वतःच्या खर्चातून द्यायचे आहेत, तर ती वेळ यायला नको आणि तो निधी हा आम्हाला शासनाकडून मिळालेला पाहिजे। त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे। जसं आम्ही दिवस रात्र वेळेचं बंधन न पाळता आम्ही काम करतो, त्यासाठी आम्हाला टीए तर मिळतो आहे, पण आम्हाला डीएची व्यवस्था नाहीये, ती झाली पाहिजे। भविष्य निर्वाह निधी, आम्ही गाडी चालवतोय, आम्हाला रस्त्यात काही झालं तर त्याचं आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय, याकरिता आम्हाला विमा मिळाला पाहिजे, विमा असला पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत।